नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. मे महिन्याच्या शेवटी आता पाऊस बरसणार आहे असं हवामान विभागानं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मान्सूनची प्रतीक्षा आता जवळपास संपलेली आहे. उष्णतेच्या झळा सध्या सोसाव्या लागतात, पण अशातच आता एक दिलासादायक बातमी ही समोर आली आहे. त्यामुळे मान्सून महाराष्ट्रात नेमका कधी दाखल होईल, त्याआधी केरळमध्ये तो कधी दाखल होणार आहे, अंदमान निकोबार बेटांमध्ये तो कधी धडकणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात. सध्या माझ्या मागे तुम्ही जे पाहताय ती सॅटेलाइट इमेज आहे. या इमेजच्या माध्यमातून आपल्याला काय कळतं तर कशा प्रकारे सध्या वेदर सिस्टम आहे, वारे कशा प्रकारे वाहतात. आणि इकडे तुम्ही जर बघितलं ना तर बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं दिसतंय. हे चक्राकार वारे तुम्ही पाहताय. या वाऱ्यांचा परिणाम म्हणून काय होतंय तर अनेक भागांमध्ये या ठिकाणी दक्षिण भारतात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता हे कमी दाबाचं क्षेत्र पावसाला पुढे ढकलण्यात सुद्धा मदत करतं. म्हणजेच काय तर या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून वेगाने दाखल होऊ शकतो आणि त्याचाच परिणाम म्हणून मान्सून अंदमान समुद्र, अंदमान निकोबार बेटांमध्ये पुढच्या 48 तासांमध्ये दाखल होऊ शकतो. कारण या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून पावसासाठी, मान्सूनसाठी पोषक असं वातावरण तयार झालंय. हा महाराष्ट्राचा भाग जरी तुम्ही बघितला तर तिथे सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही शक्यता जरी वर्तवण्यात आली असली तरी सुद्धा मान्सूनसाठी आता पोषक वातावरण तयार झालंय. युजुअली 20 मे पर्यंत मान्सून अंदमान समुद्र आणि अंदमान निकोबार बेटांमध्ये दाखल होत असतो, पण आता तो लवकरच दाखल होणार आहे. म्हणजेच काय तर 16 मे पर्यंत दाखल होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. 1 जूनला तो केरळला दाखल होऊ शकतो आणि त्याच्यानंतर तो महाराष्ट्रात 6 जून पर्यंत दाखल होऊ शकतो असा अंदाज आहे. आपण या आधी कोणत्या म्हणजे 2025 चा जर विचार केला तर 2025 ला मान्सून नेमका कधी दाखल झाला होता महाराष्ट्रामध्ये ते सुद्धा जाणून घेऊयात. आपण 2025 ची जी पावसाची प्रोसेस आहे एकूणच ती बघूयात. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं युजुअली 20 मे पर्यंत तो इकडे बघा हे नैऋत्य मोसमी वारे जी तुम्हाला ही लाईन दिसते ब्ल्यू कलरची, हे नैऋत्य मोसमी वारे अंदमान समुद्र, अंदमान निकोबार बेटांमध्ये कधी दाखल झाले होते तर बघा 13 ते 14 मे ही तारीख आहे, या वेळेला दाखल झाले होते. 2025 मध्ये पहिल्यांदाच असं झालं होतं की मान्सून हा वेळेआधी, प्रचंड वेळेआधी दाखल झालेला होता. इतिहास मान्सूनने रचलेला होता. महाराष्ट्रामध्ये तर मे महिन्यामध्येच त्याने तळ कोकणामध्ये हजेरी लावली होती असं आपल्याला दिसलं होतं. पण यावर्षी परिस्थिती वेगळी असणार आहे, कारण यावर्षी हवामान विभागाने आधीच सांगितलंय की पाऊस आपल्याला कमी पाहायला मिळणार आहे. फक्त 92% म्हणजे सरासरीपेक्षा पावसाची तीव्रता जी असणार आहे ती कमी असणार आहे आणि त्यामुळे जे आहे ते मान्सूनचा पाऊस कमी पडणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलंय. पण हा पाऊस जरी यंदा कमी पाहायला मिळत असला तरी सुद्धा आपण बघतोय की वेळेत तो यंदा दाखल होणार आहे अशी परिस्थिती आहे. 2025 ला आपण जर बघितलं तर बघा इकडे हा महाराष्ट्राचा भाग आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतंय की मान्सून वेळेआधीच 25 मे लाच आपल्याला दिसतंय की तो दाखल झालेला होता. पण यंदा परिस्थिती वेगळी असणार आहे. आता या सगळ्यांवर आम्ही जेव्हा हवामान शास्त्रज्ञ होसाळीकर यांच्याशी बोललो, लोकमत जेव्हा त्यांच्याशी बोललं तेव्हा त्यांनी नेमकं काय सांगितलंय ते सुद्धा बघा. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की यंदा पाऊस कमी असणार आहे, पण आता होसाळीकर यांनी या संदर्भात लोकमतशी बोलताना काय सांगितलंय की जरी यंदा एल निनोचा प्रभाव आपल्याला पावसावर पाहायला मिळत असेल, एल निनोचा प्रभाव म्हणजेच काय तर नैऋत्य मोसमी वारे विस्कळीत करण्याचं काम एल निनो करतं आणि त्याच्यामुळे मान्सूनचा पाऊस कमी पडतो. पण यांनी आता एक असं सांगितलेलं आहे, होसाळीकर यांनी असं सांगितलेलं आहे की यंदा आपण जर बघितलं तर इंडियन ओशन डायपोल मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते. म्हणजेच काय तर IOD याचा शॉर्ट फॉर्म आहे आणि त्याच्यामुळे जो की हिंद महासागरात तयार होतो त्याच्यामुळे काय होईल तर या एल निनोचा जो प्रभाव आहे तो विस्कळीत होऊ शकतो. तो त्या विरोधी या प्रभावाला काउंटर करू शकतो आणि त्याच्यामुळे जी शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती की यंदा कमी पाऊस पडेल तसं होणार नाही. त्यांनी एक्झाम्पल्स सुद्धा दिले आहेत की याआधी असं कधी घडलंय का, आणि त्यांनी इथे सांगितलेलं आहे की 1997 ते 98 या सालीचा जेव्हा पाऊस होता तेव्हा एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. पण जे आहे ते पॅसिफिक महासागरामुळे एल निनोचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. पण दुसरीकडे हिंद महासागरात तयार झालेल्या पॉझिटिव्ह IOD मुळे, IOD जेव्हा पॉझिटिव्ह असतो तेव्हा तो एल निनोला काउंटर करतो आणि त्याच्यामुळे जे आहे ते पावसाची तीव्रता आपल्याला कमी जाणवत नाही, पाऊस जास्तीचा आपल्याला पडलेला पाहायला मिळतो असंच त्यांनी ते सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे परत आपण एकदा सॅटेलाइट इमेज पाहूयात. ह्या सगळ्या सॅटेलाइट इमेजचा जर आपण विचार केला तर आपल्याला हेच दिसतंय की सध्या बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे
पाऊस यंदा वेळेत दाखल होणार आहे आणि हा पाऊस केरळमध्ये जूनमध्ये दाखल होईल आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी 6 जून पर्यंत तो तळका कोकणात दाखल होईल आणि पूर्ण भारत जो आहे तो जून महिन्यामध्ये पाऊस व्यापू शकतो. पण यंदा सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे की उद्या म्हणजेच 16 तारखेचा आपण जर विचार केला तर अंदमान निकोबार बेटांमध्ये हा पाऊस दाखल होणार आहे आणि हळूहळू वेगाने तो पूर्ण त्याचा भारतभर प्रवास करेल आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा तो दाखल होऊ शकतो 6 तारखेपर्यंत. त्याच्यामुळे तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.